एक नंबर गरा. हा आहे रसाळ फणस आणि आज आपण हा कापणार आहोत. कसं काय कापतात चला पाहूया. रसाळ फणस याला बरका फणस असं देखील म्हटलं जातं. याचे गरे अतिशय मऊ, गोड आणि रसाळ असतात. लोह, कॅल्शियम, मॅग्नेशियम, पोटॅशियम आणि अ, ब, क जीवनसत्व यांचा उत्तम स्रोत म्हणजे हा फणस. फणस कापताना किंवा सोलताना निघणारा हा डीक अतिशय चिवट असतो आणि तो एकदा लागला तर निघत नाही. म्हणून आपण जे काही हत्यार वापरतोय त्याला आणि हाताला तेल लावण्यात येतं. इथे मी खोबरेल तेल वापरते. काय सुगंध येतोय. फणस हा गोड आणि भरपूर प्रमाणात त्यात फायबर असल्यामुळे पचनाला थोडा जड जातो. थोडे जरी खाल्ले तरी पोट भरलेलं राहतं. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे फणस हा जास्त करून सकाळच्या वेळीच खाल्ला जातो आणि सकाळच्या वेळीच खावा असं सांगितलं देखील जातं. कारण हा पचनाला जड असल्यामुळे जर तो संध्याकाळचा खाल्ला तर ॲसिडिटी, अपचन आणि बऱ्याचदा पोटदुखी सुरू होते. अशा प्रकारे हा सोलला जातो. बघा, फक्त एका कट वरून पूर्णपणे हा रसाळ फणस मी इथे सोललाय. दोन्ही साईडला आपल्याला गरे वेगवेगळे झालेले दिसत आहेत. आता या खायला. एक नंबर गरा. हा 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 हा. अशीच नवनवीन माहितीपूर्ण आणि इंटरेस्टिंग व्हिडिओ पाहण्यासाठी इन्फॉर्मेशन झोन या यूट्यूब चॅनलला आजच सबस्क्राईब करा.